हां, पार्थ. हा माझा तरुण भक्त. आणि हा इतका पोलाईट की आता कसं काय याच्याशी मी बोलू असं काही करायला वाटतं. हा इंजिनियर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन ना. हा इंजिनियर झालाय फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. आत्ताच त्याचा रिझल्ट लागलाय. आता त्याला माझा काय म्हणजे स्वामींचा काय अनुभव आला तो सांगेल. ते सांगा गजानन महाराज. हो, सगळ्यात पहिले तर ताईचं थँक्यू की त्यांनी मला चान्स दिला. स्वामी नाही ताई, सगळ्यात पहिले तुम्ही, तुमच्या थ्रू स्वामी. म्हणजे माझे पहिले गुरु आई तर आहेच आहे, पण त्यांच्याही आधी जेव्हा तुमच्याशी पहिल्यांदा म्हणजे कॉन्टॅक्ट झाला तेव्हा सगळ्यात पहिले गुरु तुम्हीच. त्यामुळं चांगलं वगैरे सगळं. माझा त्यांची पहिल्यांदा कनेक्शन म्हणजे कॉन्टॅक्ट झाला तो 10वीत असताना, म्हणजे आफ्टर 10th. ताईंना सहज नमस्कार करायला आलो होतो कारण आईची ओळख झाली होती म्हणून. सो तेव्हा पहिला कॉन्टॅक्ट झाला ताईंशी. तेव्हापासूनच ताईंनी एक सांगितलं मला फक्त की तुला पुढं काय करायचं आहे. तर माझं सायन्स तर डोक्यात होतंच, पण स्ट्रीम कुठली म्हणजे ब्रांच ते नक्की नव्हतं. सो ताईंनी फक्त एकच सांगितलं मला की तू मन लावून अभ्यास कर, 11वी 12वी पुढं पण जितका तुला शिकायचं तितकं शिक, पण मन लावून अभ्यास कर. आणि मला 10 कारणं दे की तुला कम्प्युटरला जायचं आहे. म्हणजे माझ्या डोक्यात कम्प्युटर होतं, तर ताईने सांगितलं फक्त की 10 कारणं सांग मला तू की तुला कम्प्युटरला जायचं आहे. म्हणलं ओके ताई चालेल. तेव्हाच बहुतेक ताईंना कळलं होतं की कम्प्युटर माझ्यासाठी फिट म्हणण्यापेक्षा की सुटेड नाही, वेल सुटेड नाही आहे. सो जेव्हा नेक्स्ट टाइम ताईंकडे आलो मी तेव्हा मला सांगता नाही आलं की का कम्प्युटरच का, की म्हणजे का कम्प्युटरसाठी जावं किंवा वाय कम्प्युटर इंजिनिअरिंग. सो ताईंनी तेच सांगितलं. फर्स्ट टाईमपासूनच ताईंचं हे म्हणणं होतं की मन लावून अभ्यास कर. 10वी झाली, 12वी झाली, 12वी नंतर ताईंकडे आलो. इंजिनिअरिंगला ताईंनी सांगितलं होतं की एक आकडा सांगितला होता की तुला याच आकड्यावर तुझी ॲडमिशन होईल. तर आकडा पण सेम. ॲडमिशनचं प्रोसेस जी होती ती पण एकदम चांगली पार पडली ताईंमुळं सगळं. आणि आत्तापर्यंत जे जे अनुभव आलेत अगदी म्हणजे काय सगळं झालं ते सांग. तू काय सातत्याने केलं ते सांग, जे मी पण विसरून गेले होते. हो तिवारी. हो. ताईंनी मला आधी सांगितलं होतं की एक गजानन महाराजांचं तू कुठलंही मंदिर ठरव. माझं कॉलेज होतं PVG कॉलेज, सहकार नगरला आहे. तर ताईंनी सांगितलं होतं की तू एक असं मंदिर ठरव की ज्याला तू कायम जाशील दर गुरुवारी. तर मी ठरवलं की तिवारी गजानन मंदिर जे मयूर कॉलेजच्या इथं आहे ते. सो जसं 2021पासनं, सो 2021 ते आता 2025 5 वर्ष माझा एकदाही गुरुवार ताईंच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने, आणि सगळ्यात मोठा रोल ताईंचा तर आहेच आहे पण माझ्या आईचा पण, तर एकदाही माझा गुरुवार बुडला नाही. सकाळी संध्याकाळी कुठल्याही वेळा माझा एकदाही गुरुवार बुडला नाही. सो ते एक ताईंनी सांगितलं होतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे इंजिनिअरिंगची ॲडमिशन जी झाली त्याचं पण सगळं क्रेडिट ताईंना आणि स्वामींनाच जातं. कारण काहीच होप वाटत नव्हती ॲडमिशनची, तर सगळं ताईंमुळे झालं. तर हे असे 2 अनुभव होते. त्यानंतर इंजिनिअरिंगच्या म्हणजे 2च मिनटं फक्त घेत होता. इंजिनिअरिंगची जी जर्नी आहे माझी, 2021ला मी फर्स्ट इयरला होतो. सो 2021 ते 2025 कुठलाही सेमिस्टर एक असा अवघड पेपर यायचाच मला, म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या ह्याच्यात, की ज्याला मला असं वाटायचं की ताई खूप अवघड पेपर आहे. सारखा ताईंना फोन लावायचो मी पेपरच्या आधी, एक आठवडा 2 आठवडा, की ताई प्लीज 2 मिनटं फक्त तुम्हाला आणि स्वामींना नमस्कार करायला येऊ का. काहीच नाही ताई, जास्त वेळ अजिबात घेणार नाही, फक्त 2 मिनटं तुम्हाला नमस्कार करायला यायचं आहे. सो एकही सेमिस्टर, 8 सेमिस्टर होते माझे, फर्स्ट सेमिस्टरपासून लास्ट सेमिस्टरपर्यंत, म्हणजे आत्ता रिझल्ट लागायच्या आधीपर्यंत माझा एकदाही ताईंकडे तसंच व्हिजिट चुकली नाही आहे ताईंकडे. प्रत्येक सेमिस्टरला कुठला तरी अवघड विषय होताच. त्यासाठी म्हणजे स्वामींपेक्षा ताईच मला जास्त हे होत्या, बोलवायच्या म्हणजे. तर हे आहेत म्हणजे. त्याचा प्रत्येक सेमिस्टरला एक पेपर त्याला अवघड जायचाच. तो पॅनिक व्हायचा, मी फेल होणार, मला आता काही येणार नाही, माझं जाणार. पण हे मी नाही केलं. तू जे रोज 5 वर्ष एकही गुरुवार न चुकता जेव्हा त्यांच्या तिथं जात होतास ना, तो नमस्कार जे मी मगाशी सांगितलं
की एक नमस्कार तो तुम्हाला केव्हा उपयोगी पडेल सांगता येत नाही. आणि मला त्याचं खूप कौतुक वाटतंय की हा 10वीपासून येतोय आणि आयुष्यभर त्याला कधीही ते उपयोगी पडतील असं आहे. हे जे मी आत्ता स्वामींच्या ह्याच्या अधिकाराने बोलले, तो माझा अधिकार आहे. माझी बहीण ओरडली आहे मला मागणं की तू काय करते असं, पण तो माझा स्वामींवरचा अधिकार आहे. आणि त्याच अधिकाराने मी सांगते की हाच मुलगा अजून 4 वर्षांनी बघा हा इथे असेल, इथं तेव्हा येईल गुरुपौर्णिमेला. एकच फक्त मला बोलायचं, जास्त वेळ घेत नाही मी. मला गजानन महाराजांच्या भक्तीसाठी ताईंनीच सांगितलं, त्यामुळं माझे पहिली गुरु ताईच आहेत. त्यामुळं जे काही मी कोणीही नाही, मला बुद्धी देणारे गजानन महाराज आहेत असं समज. तुझ्या कर्मात गजानन महाराज आहेत, तेव्हा मी नाही. ताईंनी काही नाही केलं, तू करत होताच म्हणून ताईला बुद्धी झाली असं समज. आता बस बस सगळं छान होते तुझं. आता याची आई, आज सगळं बेटावतकर खानदान आहे आपलं.